तर नमस्कार मित्रांनो, काल स्कूलमध्ये टीचर्स डे होता आणि भरपूर जणांनी गिफ्ट्स आणि ग्रीटिंग दिल्यात. म्हटलं की चला आज ते तुमच्याबरोबर शेअर करूया. खरं तर मी पण बघितलं नाही, आज तुमच्या समोरच ते मी ओपन करणार आहे. त्यामुळे आपण सगळेजणच बघूया हे काय आहे ते नेमकं. ए दिसतंय ना, हॅपी टीचर्स डे. आता ह्यातला मजकूरमध्ये यस टीचर्सचं त्यांनी व्यवस्थित ते आपलं केलेलं आहे. त्याने टी फॉर टॅलेंटेड, ई फॉर एलिगंट, ए फॉर ऑसम, सी फॉर चार्मिंग, एच फॉर हेल्पफुल, ई फॉर इफिशियंट आणि आर फॉर रिस्पेक्टिव्ह. आता हे वाचून दाखवतो तुम्हाला. टू गणेश सर, हॅपी टीचर्स डे टू वंडरफुल डान्सर. थँक यू फॉर रिअलायझिंग अस डान्स इज नॉट जस्ट अ हॉबी बट अ फॅशन अँड आर्ट and a skill. You created a small dancer within us. Thank you for pushing our limit to be a good dancer. So we learn many things from you. Thank you for everything, sir. From Reva. तर हे मुलांचं प्रेम असते ना, ते खरं तर हे त्यांनी व्यक्त करतात. ॲक्च्युली आपल्यावर त्यांचं खूप प्रेम असतं त्यांचं, आणि पण त्यांनी हे व्यक्त करण्यासाठी हे एवढं भारी असं सुंदरसं ग्रेटिंग करतात ना, हे मला जाम आवडते. हॅपी टीचर्स डे मस्तपैकी बघा, हे सगळे हँडमेड केले आहे त्यांनी, स्वतः केलेलं आहे हे. ते मस्तपैकी बघा, हे बारीक डिझाईन करून याला परत आणि असे छोटे छोटे डायमंड लावलेले आहेत. आणि हे वा 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 मस्त केले. फ्रॉम रितिका जे निंबाळकर, 3rd स्टँडर्ड. ही खूप छोटी मुलगी आहे. टू गणेश सर, हे मी तुम्हाला त्याचा पिक पण शेअर करीन मी. आता काय काय जणांचे गडबडीत पिक पण घेतली नाहीत, ज्यांचे आहेत त्यांचे हे करून. आता त्यांच्यापेक्षा खूप छोटी मुलगी आहे ही, ओवी पाटील म्हणून आहे, हिने ते गिफ्ट दिल्या. किती सुंदर असं गिफ्ट केलं, एवढं छोटं छोटं केले. आय एम प्राऊड ऑफ यू सर, यू आर बेस्ट सर, यू टीच डान्स सो ब्युटिफुल. फ्रॉम ओवी फॉर गणेश सर, यू टीच अस. ते काय हे काय कळालं नाही, पण खूप मस्त केले तिने, एवढंच केले. आणि हे पण बघा, ते पाकिट कसं केले बघा तिने, घरातच केले तिने. बरंच, कारण या लहान मुलांमध्ये नाही एकदा गेलो की नाही मी, सगळा स्ट्रेस निघून जातो सगळा. आता हे बघू मस्त केले ना, हे असं एकदम जे राजांच्या काळात असतं ना तसलं केले. उलटं पकडले मी. Happy Teachers Day. Dear Mr. Ganesh Manwar sir, you inspired me with every step and taught me to dance not only on stage but also in life, and you have made my stage a second home. Thank you so much sir. Happy Teachers Day. मस्त केलंय ना हे, असेच फ्रेम करून लावा म्हणाली याला, भारी केलाय. तुम्हाला काय वाटते, ह्याची फ्रेम करावी का? कमेंटमधून सांगा. खरं तर हे सांगायचं राहिलं, हे कोणी केले. हे 8th स्टँडर्डमध्ये अर्णव चौगुले म्हणून आहे मुलगा, डान्स वगैरे खूप छान करतो. 8th स्टँडर्डला आहे, पण असं वाटत नाही डान्स करताना, एकदम असं मॅच्युअर वाटतो. कुठला तर असं हिरो टाईप डान्स करतो असं वाटतं. चला आता ह्यात काय हे बघायचं आहे मला. चला, मॅडम आमच्या तिकडे माहेरी गेलेले आहेत. इकडे तिला वर खाली करून करून पाय अजून सुजला आहे. त्यामुळे म्हणलं की तू आपलं असं कॅमेरा कर, त्यामुळे म्हणलं की तुम्ही तिकडेच जा, रेस्ट घे निवांत. कारण माझे कामं नुसती अशी फिरतीवरची असतात, त्यामुळे मला सारखं बाहेर जावं लागतं. तिकडे मायासाठी धडपड करावी लागते. मी एक विसरगोळा माणूस आहे मी. ओके, अच्छा बाऊल आहे, भारी आहे, मस्त आहे. दाखवतो मला बाऊल. वा 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 वा, एक नंबर.
खरं तर हे मी बाउल घेणार होतो हे जुमाडमधून, पण खूप सुंदर असं बाउल आहे हे, मला जाम आवडते. वा वा मस्त आहे ना, कडक. आणि ह्यात काय काय ठेवतात हे तुम्ही सांगायचं आहे मला. हे स्कूलकडून मिळाले, रजपूत स्कूल ग्रीनर्जी. बऱ्याच जणांना माहीत असेल ते स्कूल. अरे हा हे कोणी दिले माहीत नाही मला. मँगो फ्रूट बार. अच्छा बहुतेक हे ह्याच्यात होतं, हे ह्याच्यात असणार आहे. हां येस, गाडीत डिगीत ठेवलं होतं मी, त्यामुळे निघाला असेल. तर कसा वाटला व्हिडिओ आणि कसे वाटले हे ग्रीटिंग्स कमेंट बॉक्समधून सांगा.